कावड तर गावात आणली, पण कावडच्या सोबत सोबत एवढं पाणी आलं तुम्हाला काय सांगू. आज असं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचं रातचं मुक्काम होतं वरवटले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आणली डायरेक्ट वरवटून कावड गावात आली म्हणजे कावडचा माहोलच काही अलग असते. आणि आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 38वा दिवस. त्याच्यासाठी जेणे आपल्याला अजून बी फॉलो नशीन केलं तर काय पोहणारे करून घ्या बाबा तुमच्या भाव लवकर फॉलो. तसे तर आता एवढ्या दुरून चालत यानं सोपी तर नाही, पण आपले पोट्टे सगळे थकले बी होते. पण तो विषय कसा आहे, गावात आलो तर तेवढा डीजेचा आवाज ऐकला की माणसाच्या अंगात असं अलगच काहीतरी होते. आपले पाय आणि आपले हात आपल्यापच काम करायला चालू करून देतात. जसं की तुम्ही आता याचा डान्स पाहूनच घ्या. एवढ्या दुरून पैदल चालत आले पण तेले असं वाटूनच निघालं अजिबात की आपण थकायला म्हणून. पण आपण कसे आहोत शेवटी भोलेनाथचे भक्त. थकून बसणं ते तर आपल्या रक्तातच नाही. गावात कावड आली म्हणजे तो अलगच माहोल असते. जे बी घरी असतात ते सगळे चालले येतात. सोय तर लागीन तर पुरीच असते, चहा नाश्ता पोहे सगळं. त्याच्या बाद पुरीची पुरी मिरवणूक गेली आपल्या हनुमान दादाच्या मंदिरापुढे. तटी झाली पहिले आरती. जावक ती आरती सुरू झाली तावक ती पुरा माहोल पायासारखाच होता. ते हात वर काय तो जलवा पुरा. आणि या कावड यात्रा सुरुवात पासून तर आखरी लोक आमच्या संग काय घडलं कसं घडलं हे याचा व्हिडिओ आपला रात्री 8 वाजता युट्यूबवर येणार आहे. आणि त्याची पेक्षा डेंजर हे खाली बसून यायचे मनाला चेन नाही, यायचे बी हातपाय थांबून नाही राहिले. मग धीरे करता आम्ही गेलो मंदिरात. जेवढं बी जल आम्ही आणलं होतं ते केलं पुरं महादेवावर आपल्या अर्पण. त्याच्या बाद झाली आरती. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. आम्ही जातो घरी. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला नक्की फॉलो करा बरं.